नमस्कार, मी संजीवनी आवटी. आमच्या क्रिस्टल टॉवर या सोसायटीतील माननीय दिलीप पोटे सर यांनी हस्तमुद्रा योगा हे पुस्तक लिहिलं. याचा प्रकाशन वितरण सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा मराठवाडा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर येथे साजरा झाला. हा प्रकाशन सोहळा मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या सौजन्याने पार पडला. या व्हिडिओमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्याची आणि मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही कामाची ओळख करून देण्यात आली आहे. त्याची काही क्षणचित्र आणि व्हिडिओ या माहितीपटाद्वारे आपण बघणार आहोत. बघूया का? चला तर मग. त्या सगळ्यांना इथं या ठिकाणी इन्क्युबेशन स्टार्टअप सुरू करायला यांना परमिशन द्यावं. याच्यामध्ये वेगवेगळे फंडिंग मिळाले. आता आपल्याला स्टार्टअप इंडियाकडनं 6 कोटी रुपये काठी आपण म्हणजे त्याचं नाव आम्ही ॲमिकेन असं दिलेलं आहे. ॲमी म्हणजे फ्रेंड टीम, आपण म्हणतो ॲमिकेबल म्हणजे फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड आपण म्हणतो. तर कसा त्याला उद्या धरून त्याचं नाव आपण ॲमिकेन ठेवलेलं आहे. त्यात आहे आय नीड हेल्प बटन, ज्याने जेव्हा काही अडचणीत असतील तर बटन दाबताच लगेचच तुम्हाला कॉल येतो. तसेच फॉल डिटेक्शन म्हणजे आजी किंवा आजोबा अचानक पडले आणि काठीही पडली तर तुम्हाला लगेचच कॉल येतो. अचानक लाईट गेल्यास किंवा उजेड हवा असल्यास टॉर्चची देखील सोय यात केलेली आहे. तसेच यात आहे जिओ फेन्स म्हणजे आजी किंवा आजोबा ऍप मध्ये सेट केलेला रस्ता जर चुकले तर तुम्हाला लगेचच मेसेज येईल. तसेच जीपीएस द्वारे आपल्याला लोकेशन देखील कळू शकेल. आजी आजोबा जर ठीक असतील तर ते आय ओके बटन दाबून आपल्याला कळवू शकतील. तर अशी डिजिटल स्मार्ट काठी तुम्ही कधी घेताय आपल्या आजी आजोबांसाठी? आणि म्हणूनच यथाशक्ती करत असताना सरांचे हस्तमुद्रा योग हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. आदरपूर्वक नमस्कार. पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर संप्रसाद विनोद यांना मी बाबा म्हणतो. आपल्या घरचे संस्थापक आणि अनेकांना आयुष्यात उभं करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुस्तकाचे जे हस्तमुद्रा योग या पुस्तकाचं आता प्रकाशन होणार आहे. त्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. ते श्री दिलीप पोटे या पुस्तकाच्या संदर्भात मेहनत घेतलेली आहे आणि या सर्वांनी त्याला संमती दिलेली आहे. आणि 2012 पासून स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. नुकताच त्यांनी MMCV मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी थिओरी ऑफ कन्स्ट्रेंट्स या विषयावर एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतला. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या ENTC डिपार्टमेंट सोबत सुद्धा सिग्नल्स वरती सरांचं काम चालू आहे.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना त्यांना आलेल्या काही वैयक्तिक अनुभवामुळे ते हस्तमुद्रा आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम या विषयाकडे वळले. त्यांची चिकित्सक आणि अभ्यासू वृत्ती या विषयात काम करत असताना त्यांना उपयोगी पडली. यानंतर सर्वांनी काळाच्या प्रकाशन सोहळा 2020 मध्ये या हस्तमुद्रांची माझी ओळख झाली. 2020च्या टाळेबंदीमध्ये लॉकडाऊन माहिती प्रकार होता तो सगळा. मला अनुभव यायला लागला, हस्तमुद्रा करायला लागला. आम्ही काय म्हणतात त्याला कोर्सेस केले, वाचायला लागलो आणि मग लक्षात आलं की अरे नाही हे शेअर केलं पाहिजे. पण त्याला आपण सामायिक करून शहरी करून ते पण सुद्धा वाचन अभ्यास अनुभव परत अभ्यास वाचन अनुभव असं करत 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 बऱ्यापैकी जेव्हा एक कॉन्फिडन्स म्हणतात ना, विश्वास निर्माण झाला की नाही आपण केसेस हँडल करू शकतो, तेव्हा मग 2023 किंवा 23च्या शेवटी मी हस्तमुद्रांची प्रॅक्टिस सुरू केली. त्याचप्रमाणे तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. हे पुस्तक आधी साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. दुसरं असं की याचा एक्सपिरियन्स मला पण आहे. तो जर 25 वर्षापूर्वी मला हार्ट अटॅक आला होता आणि त्यावेळेला मी या मुद्रांचा अभ्यास पहिल्यांदा चालू केला. त्यातल्या काही मुद्रा ते इतक्या इझी आहेत की त्या केल्यानंतर तर छातीत पडलं तर ती थांबू शकते. आणखी काही दुसरे आजार असतील तर तेही दूर होऊ शकतात. तर मला वाटतं ह्या पुस्तकाचा आपण जरूर उपयोग करावा. हे जे पुस्तक सांगतात चांगलं करा. हस्तमुद्रा हा एक चांगला आपल्या भारतीय लोकशास्त्रातला एक चांगला प्रकार आहे, पुरातन आहे, अभ्यासपूर्ण हे काय म्हणजे ज्ञान आहे. त्याचा माझ्यासाठी आपल्या सगळ्यांना उपयोग होईल अशी आजच्या या प्रसंगी मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्याच्या मदतीने अंतरंगातल्या परिपूर्ण योगाचं दर्शन घ्यायचं आणि त्याने जे आपल्याला दृष्टी मिळेल त्याच्या मदतीने बाहेरच्या जगात जे जे काही अस्तित्वात आहे तर त्या सगळ्यामध्ये मला ती एकसंधपणा दिसणं आणि माझं त्या सगळ्यांचं असणारं नातं माझ्या लक्षात येणं, प्रचिती येणं त्याची. तर ह्याचा अर्थ असा की मला खऱ्या अर्थाने एवढं कळलं. तर म्हणून माझ्याशी सगळ्यांना तुम्हाला असं सुचवायचं वाटतं की अभिजात योग साधना, प्रयोग साधना आणि आत्मरोग साधना ही खूप चांगल्या प्रकारे जर तुम्ही शिकून घ्यायची इच्छा असेल तुमची तर आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन असं इथे चालू आहे आणि शांती मंदिरमध्ये चालू आहे. तर जरूर सहभागी व्हा. कारण